जय आई तुळजाभवानी. नमस्कार. आई तुळजाभवानीच्या सर्व भक्तांना. आजचा दिवस साधा नाही. कदाचित आज आईनेच तुम्हाला या व्हिडिओपर्यंत आणले आहे. हजारो व्हिडिओपैकी तुम्ही याच क्षणी हा व्हिडिओ पाहत आहात हा केवळ योगायोग नाही. अनेकदा देवी आपल्या भक्तांपर्यंत अशाच अनपेक्षित मार्गाने पोहोचते. भक्तांनो, आज तुमच्या मनात कितीही चिंता असू द्या, घरातील अडचणी असोत, पैशांची समस्या असो, नोकरीचा ताण असो, व्यवसायात नुकसान होत असो किंवा मनात निराशा भरलेली असो, आई तुळजाभवानी आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनातील वेदना जाणते. आपण अनेकदा विचार करतो, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या आयुष्यात बदल का होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकरी बी पेरतो आणि दुसऱ्याच दिवशी पीक येईल अशी अपेक्षा करत नाही. तो संयम ठेवतो, मेहनत करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. त्याचप्रमाणे भक्तीचेही असते. श्रद्धेचे बीज रुजण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा त्याचे फळ मिळते तेव्हा ते आयुष्य बदलून टाकते. आई तुळजाभवानी ही केवळ संकटे दूर करणारी देवी नाही, तर धैर्य, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देणारी आदिशक्ती आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा ती एखादा नवा मार्ग उघडते. कधी संधीच्या रूपाने, कधी योग्य व्यक्तीच्या रूपाने, तर कधी आपल्या मनात नव्या आशेच्या रूपाने. आज या क्षणी तुम्ही एकच काम करा. तुमच्या मनातील सर्व भीती आईच्या चरणी अर्पण करा. जे आपल्या हातात नाही ते तिच्यावर सोपवा. पण त्याचबरोबर प्रामाणिक प्रयत्न करणे कधीही सोडू नका, कारण देवीची कृपा प्रयत्न करणाऱ्यांवर अधिक फुलते. लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे किंवा दिवा लावणे नाही. भक्ती म्हणजे संकटातही आशा न सोडणे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई तुळजाभवानी कधीही आपल्या भक्ताला एकटे सोडत नाही. कधी ती आपली परीक्षा घेते, तर कधी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला धीर धरायला शिकवते. पण ज्या भक्ताचा विश्वास अढळ असतो त्याचा हात ती कधीच सोडत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक मोठ्या संकटातूनही हसत बाहेर कसे येतात? कारण त्यांच्याकडे फक्त पैसा किंवा ताकद नसते, त्यांच्याकडे श्रद्धा असते. आणि श्रद्धा माणसाला अशी शक्ती देते जी कोणत्याही संकटापेक्षा मोठी असते. आज जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती मनोमन आईच्या चरणी अर्पण करा. शब्दांनी नाही तर मनापासून. कारण आईला आपल्या ओठांपेक्षा आपल्या मनाचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सतत अडथळे येत आहेत, तर निराश होऊ नका. प्रत्येक रात्रीनंतर जसा सूर्योदय होतो तसाच प्रत्येक कठीण काळानंतर चांगला काळही येतो. फक्त त्या दिवसाची वाट पाहताना आपली श्रद्धा कमी होऊ देऊ नका. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण आईकडे एकच प्रार्थना करूया. हे आई, आम्हाला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. संकटांचा सामना करण्याचे धैर्य दे. आमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. आमच्या मनातील भीती दूर करून आत्मविश्वास दे. भक्तांनो, जर तुम्ही आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर विश्वास ठेवा की तुम्ही आईच्या चरणी काही क्षण घालवले आहेत. त्या क्षणांचे महत्त्व कधीही कमी समजू नका. जर तुमचा आई तुळजाभवानीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, आई तुळजाभवानी माता. आता आई तुळजाभवानीचा दिव्य मंत्र सुरू होत आहे. ओम भगवते तुळजाभवानी माताय नमः. ओम भगवते तुळजाभवानी माताय नमः. ओम भगवते तुळजाभवानी माताय नमः.
ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः. ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः.
ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः 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 भगवते तुळजा भवानी माताय नमः ओम 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 भगवते तुळजा भवानी माताय नमः
ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः ओम भगवते तुळजा भवानी माताय नमः